शेगाव शहरातील श्री रामनगर परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून नळाला येणारे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या होत्या। शिवाय वर्षभरापासून या परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकी साफ केली गेली नसल्याने ती तात्काळ साफ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। मात्र या मागणीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य प्रशासनाकडे करण्यात आली होती। त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेकडून 7 ठिकाणाचे पाणी नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासण्यात आले। यामध्ये धक्कादायक बाब समोर आली असून शहराला केला जाणारा वाहन धरणातील पाणी पुरवठा हा पिण्यायोग्य असल्याचा अहवाल नगरपालिका प्रशासनासह तक्रारकर्त्या नागरिकांना नुकताच प्राप्त झाला असून यामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। नगरपालिका प्रशासनाचे शुद्ध पाणी पुरवठा नागरिकांसाठी करण्यात यावा, त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकेने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे। हा अहवाल प्राप्त होताच नगरपालिकेने मागील 4 दिवसांपासून शहर व परिसरातील लिकेजेस काढण्याचे काम हातात घेतले आहे। मी मधुकर विश्वनाथ दादगाळ, राहणार संतनगरी शेगाव। आमच्या शेगावमध्ये बरेच दिवसापासून प्रदूषित पाणी येत आहे। त्यामुळे नळाला पण असं काळा पाणी येत आहे। त्यामुळे आम्ही नगर परिषदकडे तोंडी तक्रार केली आधी, तरी पण त्याची काही आम्हाला मिळाली नाही। त्यामुळे आम्ही 100-125 लोकांचे स्थानिक लोकांच्या सह्या घेतल्या आणि त्यांना निवेदन दिले 30/6/20ला। तर त्यांनी त्या निवेदनावर कारवाई काही केली नाही। ठेकेदाराचे त्यांच्याकडे लावलेले आहेत, त्यांचे काही माणसं त्यांचे आले, थोडं 20-25 टोपले काहीतरी 8 दिवसानंतर त्यांनी काढले आणि ते पूर्ण न काढता ते चालले गेले। आणि नगर परिषदेने ताबडतोब पत्र लिहिलं आणि त्याची कॉपी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना असं दिली की आम्ही सर्व साफसफाई केली टाकीची। शेगाववरून जे पाईपलाईन येते वारीवरून शेगावला, तर तिथं एक सोगोळा गावाजवळचं एक स्टेशन, तिथं वॉलचं तिथं पाणी तपासलेलंच ऑलरेडी ते ग्रामपंचायतने। आम्ही तो अहवाल पाहिला की त्या अहवालमध्ये लिहिलेलं होतं त्यांनी स्पष्टपणे की पाणी पिण्यास अयोग्य, जे वारीहून पाणी होणार ते, आणि तेच पाणीचा पुरवठा शेगावला होता। तर ते आम्हाला शंका आली की म्हटलं हेच पाणी योग्य नाही तर आपलं शेगाव राहू शकत नाही। त्यानंतर मी वैद्यकीय अधीक्षक शेगाव त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली की तुम्ही या पाण्याचा अहवाल आम्हाला पाणी तपासून द्या म्हणून। तर त्यांनी त्यांचे माणसं पाठवले, त्यांनी 7 ठिकाणी सॅम्पल घेतले नळातून जे पाणी येते त्याचं, आणि ते जिल्हाधिकारी यांच्याकडे आपलं आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले। तर त्याचा अहवाल आज आलेला आहे आणि तो माझ्या हातात आहे। तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की शेगावात येणारं पाणी पिण्यास अयोग्य आहे। तर हे आता याच्यानंतर आता म्हणजे लोकांना आतापर्यंत यांनी दिशाभूल केलेली आहे आणि लोकांचं आरोग्य धोक्यात टाकलेलं आहे। महेंद्र मिश्रासह पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज शेगाव।